नमस्कार मित्रांनो, आता आपण 2 BHK रो हाऊस पाहणार आहोत. तर या प्रकारे सुंदर असं रो हाऊस आहे. आपण याबद्दल सगळी माहिती घेऊया. इथे तुमच्या व्यवस्थित गाड्या पार्क होऊन जातील. त्याच्यानंतर इथे जो आहे हा जो आहे हा 2250 लिटरचा हौद आहे. त्याच्यानंतर हे 300 फुटाचं बोर आहे. साधारण 100-1 फुटाला पाणी आहे. त्याच्यानंतर इथे हे जो दिसतोय हा इथे MIDCचा हा नळ आहे. त्याच्यानंतर हे आर्थिंगचा पॉइंट आहे. त्याच्या बाजूला जे दिसतोय ते हा आर्थिंगचा पॉइंट आहे. त्याच्यानंतर इथे जो बॉक्स आहे हा मीटरचा बॉक्स आहे. आणि त्यानंतर इथे जे काही हे 2 रो हाऊस असतात की ज्याला साईड मार्जिन आहे, कुंड्या वगैरे ठेवलेल्या आहेत, कुंड्यांचे स्टँड आहेत. तर हे जसंच्या तसं राहील. त्यानंतर आता आपण रो हाऊस पाहूया. इथे आपण क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये. लाल विटांचा वापर केलेला आहे. ते आपण लॅबमध्ये टेस्ट करून आणलेल्या. त्याच्यानंतर अल्ट्राटेक सिमेंट वापरलेला आहे आणि रेती चाळून वापरलेली आहे. तर आता आपण हे रो हाऊस पाहूया. इथे तुम्ही प्रत्येक गोष्टीची क्वालिटी चेक करू शकता. फॉर एक्झाम्पल हे ग्रेनाइट आहे. अजून दरवाज्याची क्वालिटी आहे. हे हँडल आहे. त्यानंतर हे खिडकीचं मटेरियल. त्यानंतर हे लाईट फिटिंगचं मटेरियल. ठीक आहे, आता आपण रो हाऊस पाहूया. तर या प्रकारे हा हॉल आहे. सुंदर असा हॉल आहे. हे जे आहे इथे समजून घ्या, इथे थोडंसं पायऱ्यांच्या खाली जर फर्निचर केलं तर मस्तपैकी आपलं स्टोरेज वगैरे व्यवस्थित होऊ शकतं आणि इथे 2-3 लोकांचं डायनिंग सुद्धा होऊ शकतं. त्यानंतर आपण किचनमध्ये जाऊया. किचनमध्ये इथे फ्रीजसाठी जागा आहे. हे पूर्ण किचन ओटा वगैरे आहे. त्यानंतर हे व्हेंटिलेशन वगैरे छान आहे. आणि इथे जे आहे वॉटर प्युरिफायरचे नळ कनेक्शन आहेत. नळ. त्याच्यानंतर इथे हे वॉशिंगचे नळ आहेत बेसिनचे. त्यानंतर इथे पूर्ण स्टोरेज आहे. वरती पोटमाळा दिलेला आहे आणि हे पूर्ण स्टोअर आहे. त्याच्यानंतर इथे आहे इंडियन टॉयलेट आणि बाथरूम. हे इंडियन टॉयलेट. याच्यामध्ये गिझर दिलेला आहे आपण आणि याच्यामध्ये मिरर पण दिलेला आहे. बाकी आहेत शॉवर आणि इथे पूर्ण जॅकबारची फिटिंग केलेली आहे. आपण क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये. आता आपण बाहेरचं पाहूया. बाहेर इथं झाडं वगैरे लावलेली आणि इथं धुणं भांड्याचा नळ आहे आणि इथं धुणं भांडी वगैरे आपण करू शकतो. त्याच्यानंतर कपडे वगैरे वाळू शकतो. आणि त्याच्यानंतर ही जी पाण्याची फिटिंग दिसते सहसा हे कुठलाही बिल्डर देत नाही. त्याच्या मागचं म्हणजे हे जे आहे की भिंतीमध्ये आणि पाईपमध्ये थोडा गॅप आहे. नाहीतर हे पाईप सहसा भिंतीलाच तुम्हाला ठोकलेले दिसतील. त्यामुळे जर कधी रिपेअरिंगचं काम पडलं तर रिपेअर करण्याला खूप त्रास होतो. तर तो त्रास होऊ नये म्हणून या प्रकारे आपण ही फिटिंग दिलेली आहे. तर इथे हे जे आहे इथे ह्याला शेड पण आपण वरती केलेला आहे. ठीक आहे, शेडला व्यवस्थित केलेलं आहे. आणि त्यानंतर पन्हाळा पण केलेलं आहे या प्रकारे हे पूर्ण. आणि इथे हे जे आहे ही ओपन स्पेस आणि त्याच्यानंतर ही जी आहे प्ले फील्ड म्हणून आहे, ग्राउंड आहे. आणि त्याच्यानंतर ही जी आहे हे शाळेचं शाळा आहे. ठीक आहे, या प्रकारे हे लोखंडी आपण हे केलेलं आहे. आणि इथे आता जे आहे हे गॅस टाकी इथे ठेवायची आहे. इथून गॅस जो आहे तो या पाईपमधून किचनमध्ये जाईल. ठीक आहे, आणि इथे जे आहे इथे वॉशिंग मशीनचा पॉइंट आहे. वॉशिंग मशीनचा नळ आहे आणि इथे वॉशिंग मशीनचा आउटलेट आहे. ठीक आहे, तर याप्रमाणे ही ओपन स्पेस आहे. आणि आपण ही बाजूची जी साईड मार्जिन आहे इथं आपण सुरुवातीला पाहिलेली आहे. आता आपण वरती जाऊया. तर किचनमधून आपण हॉलमधून वरती जातोय. या प्रकारे आपण
आपण उजव्या बाजूचा दरवाजा उघडला की ही मुलांची बेडरूम आहे. याप्रमाणे सुंदर अशी बेडरूम आहे. त्यानंतर ही आहे मोठी बेडरूम आहे. सुंदर अशी मोठी बेडरूम आहे. मोठी खिडकी आहे आणि इथून शाळेचं सुंदर असं व्ह्यू दिसतो. याप्रमाणे रूम. एकदा पुन्हा एकदा पाहून घेऊया ही रूम आणि ही बाजूची रूम पण एकदा व्यवस्थित पाहून घेऊया. ठीक आहे. आता आपण समोरचा जर दरवाजा उघडला तर हे मोठं असं बाथरूम आहे. खाली इंडियन होतं, वरती कमोड आहे आणि इथे गिझर पण दिलेला आहे. इथे मिरर पण आहे आणि याची खासियत अशी आहे की याच्यामध्ये सेन्सर बसवलेले आहेत. मिररमध्ये मिरर आहे, मिररमध्ये सेन्सर आहे. सेन्सरला जर क्लिक केलं तर हा एक प्रकारचा लाईट लागतो. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचा लाईट लागतो आणि त्यानंतर इथून आपण ह्याला बंद पण करू शकतो. या प्रकारे एक, त्याच्यानंतर हा दुसरा लाईट आणि इथून आपण बंद पण करू शकतो. आता आपण गच्चीवर जाऊया. आपण पायऱ्यावरून गच्चीवर जात आहोत.